नवरात्री उत्सवात मुलींच्या हातात टिपऱ्या नाही तर लाठीकाठी। खामगावमध्ये नवसंकल्प फाउंडेशनचा उपक्रम मुलींना संरक्षणाचे धडे। बुलढाणा जिल्ह्यात नवरात्र उत्सव मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला। या दरम्यान ठिकठिकाणी गरबा आणि दांडियाचे देखील मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले। परंतु राज्यासह देशभरात महिला मुलींची छेडछाड आणि अत्याचाराच्या घटना कमी होत नसल्याने टिपऱ्यांऐवजी महिलांच्या हातात लाठीकाठी देत त्यांना 9 दिवस प्रशिक्षण देण्यात आले। बुलढाण्याच्या खामगाव येथील नवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला, ज्यामध्ये 10 दिवस मुलींना लाठीकाठी आणि स्वरक्षणाचे धडे देण्यात आले। त्याचबरोबर जिल्ह्यात अशा पद्धतीचे उपक्रम राबवून महिलांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील नवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले। नवसंकल्प फाउंडेशन तर्फे आम्ही इथे लाठीकाठी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। तर लाठीकाठी प्रशिक्षणामुळे मुलींनी स्वतःची रक्षा कशी करावी हे आम्ही त्यांना त्याच्यात शिकवलेलं आहे की आजकालच्या या जनरेशनमध्ये मुलींवर अत्याचार वगैरे जे होत आहे त्यामध्ये मुलींनी स्वतःची रक्षा कशी केली पाहिजे त्यामध्ये त्याचं प्रशिक्षण या मुलींना आम्ही सांगितलेलं आहे। तसेच सेल्फ डिफेन्स याचे पण आम्ही 2-3 प्रकार इथे घेतलेले आहे की जेणेकरून आपण इन केस कुठे प्रवासात वगैरे असलो तर जेणेकरून आपल्याकडे जे साहित्य असले त्यांनी आपली स्वतःची रक्षा कशी केली जाईल हे पण प्रशिक्षण आम्ही इथे दिलेले आहे। तर वयोगट 5 वर्षापासून तर 22-25 वर्षापर्यंत आम्ही इथे महिलांना मुलींना प्रशिक्षण देणे इथे चालू केलेले आहे। नवरात्र उत्सव आम्ही गरब्यासोबतच मुलींनी लाठीकाठी प्रशिक्षण घेऊन एक स्वतःचं रक्षण केले पाहिजे या उद्देशाने आम्ही हे प्रशिक्षण घेतलेले आहे। मुलींनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे